आजच्या व्हिडिओमध्ये आपण उपवासाच्या 6 रेसिपी झटपट एकदम कमीत कमी वेळात कशा करता येतील ते बघणार आहोत. एकदम चटपटीत अशा. नमस्कार, मी सेजल देशी तडका मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. अर्धा कप साबू तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेत. मिक्सरमध्ये आपल्याला हे चांगले फिरवून घ्यायचे. साबू तांदूळ मिक्सरला फिरवल्यावरती एकदम ते बारीक होत नाहीत, तर थोडेसे सरसरीत असे राहतात. मी हे पीठ जे आहे साबू तांदळाचं ते एका बाउलमध्ये काढून घेते. ज्या कपाने साबू तांदूळ घेतले होते त्याच कपाने आपल्याला 1.5 कप एवढं पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी घालून आपल्याला हे पीठ आहे ते पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यावरती ह्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. 10 मिनटं आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे. मी 10 मिनटं हे पीठ असं झाकून ठेवलं होतं. पाणी जे आहे ते पिठाने चांगलं शोषून घेतलेलं आहे. साबुदाण्याचं पीठ चांगलं फुललं गेलेलं आहे. ह्यामध्ये आता मी 4 चमचे एवढा शेंगदाण्याचा कूट घालून घेतला. एक मोठा बटाटा उकडून त्याला किसून घेतला आहे, म्हणजे त्याच्या अजिबात गुठळ्या राहत नाही म्हणून आपल्याला तो किसून घ्यायचा आहे. 2 हिरव्या मिरच्या ठेचून घेतल्या. तुम्ही हिरवी मिरची बारीक चिरून घेतली तरीसुद्धा चालेल. एक छोटा चमचा जिरं घालायचं आहे. 1 चमचा मीठ घालायचं आहे आणि आपल्याला हे आता मिक्स करून घ्यायचं आहे. आज आपण जे साबू तांदळाची पहिली रेसिपी करतोय ती आप्पे आहे. हे आप्पे चवीला खूपच छान लागतात. एकदम चटपटीत असे होतात. जरी चटणी ह्याबरोबर नसेल तरीसुद्धा हे तुम्ही असे सुद्धा खाऊ शकता. इतके हे खायला चटपटीत असे लागतात. जर तुम्ही हे घरी बनवलात तर उपवास ज्यांचा नसेल ते सुद्धा अगदी आवडीने हे आप्पे खातील. मी आता थोडंसं पाणी अजून घालून घेतलं. हे पीठ जे आप्याचं आहे ते आपल्याला एकदम सैलसर नाही करायचं आहे. अर्धा लिंबाचा रस घालून घेतला. थोडीशी 2 चमचे एवढी कोथिंबीर घातली. उपवासाला तुम्ही ह्यामधला कोणता पदार्थ खात नसाल तर तुम्ही तो पदार्थ स्किप केला तरीसुद्धा चालेल. आता मी कोथिंबीर घालून सुद्धा चांगलं मिक्स करून घेतलंय. आप्पेपात्र गरम करायला ठेवलंय. पहिलं आपल्याला साईडनी तेल घालायचं आहे. आप्पेपात्र मध्ये लवकर गरम होतं म्हणून साईडनी पहिलं तेल घालून घ्यायचंय. पीठ इतपत असं मी हे घट्ट ठेवलेलं आहे. जास्तही घट्ट आणि जास्तही एकदम सैलसर नाही ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम मध्यम ठेवून आपल्याला आप्पे शेकवून घ्यायचे आहेत. आप्यावरती आपल्याला झाकण नाही ठेवायचं आहे. आप्पे पॅनमध्ये घालताना सुद्धा पहिले साईडनी घालायचे, नंतर मध्ये घालून घ्यायचे. एका साईडनी छान असे शेकल्यावरती आपल्याला दुसऱ्या साईडनी सुद्धा शेकवून घ्यायचे. आप्याला एकसारखा मस्त असा कलर आलेला आहे आणि टम्म अशाच आपले आप्पे जे ते फुलून आलेत. तुमच्याकडे जर आप्पे पात्र नसेल तर त्या जे मिश्रण आपण आप्याचं केलेलं आहे त्याच मिश्रणापासून तुम्ही असे थालीपीठसुद्धा करू शकता. तुम्हाला छोटे मोठे ज्या साईजमध्ये थालीपीठ करायचे त्या साईजमध्ये तुम्ही हे थालीपीठ करू शकता. गॅसची फ्लेम मध्यम ठेवून दोन्ही साईडनी एकसारखे थालीपीठ चांगले शेकवून घ्यायचे. तुम्हाला कधी थालीपीठ किंवा आप्पे जे काही खावंसं वाटेल ते एकाच मिश्रणापासून तुम्ही बनवू शकता. आपण यामध्ये लिंबाचा रस घातल्यामुळे एकदम चटपटीत असे खायला लागतात. इथे आता माझ्या आप्पे बनवून तयार झालेले आहेत. आता आपण दुसरी रेसिपी करूया. दुसरी रेसिपी सुद्धा एकदम झटपट होणारी आहे आणि एकदम चटपटीत अशी आहे. त्यासाठी मी कच्चेच 3 बटाटे घेतलेले आहेत. बटाटे साल काढून घेतलेत. बटाटे जे आहेत ते आपल्याला आता किसून घ्यायचे. मी इथे किसणी घेतलेली आहे आणि बटाटा आपल्याला वरून खाली अशा दिशेने किसून घ्यायचे. म्हणजे बटाट्याच्या ज्या कीस येतो ना तो छान असा लांब लांब येतो, म्हणून आपल्याला वरून खाली असं एकाच दिशेने बटाटा किसून घ्यायचा आहे. कीस तुम्ही बघू शकता एकदम लांब लांब असा कीस आलेला आहे. मी इथे माझे सगळे तिन्ही बटाटे जे होते ते किसून धुवून घेतलेला आहे. कीस आपल्याला 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचा, म्हणजे त्यामध्ये जो स्टार्च असतो तो निघून जाईल आणि छान पांढरा शुभ्र असा बटाट्याचा कीस होईल. कीस बघा एकदम लांब लांब असा आहे, कारण आपण बटाटे वरून खाली अशा एकाच दिशेने किसलेले आहेत. कीस आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचा. पाण्यातून बाहेर काढला तर तो लगेच काळा पडेल. मी इथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतले. इथे मी तुम्हाला एक छोटीशी टिप सांगते. शेंगदाणे भाजताना हात ओलसर करून घ्यायचा आणि तो शेंगदाण्याला चोळून घ्यायचा. शेंगदाण्याच्या साली अगदी पटकन सुटतात. तर इथे आता शेंगदाणे गॅस मध्यम ठेवून आपल्याला भाजून घ्यायचे. सतत असे परतत राहिले की शेंगदाणे चांगले भाजले जातात. गॅसची फ्लेम मध्यम ठेवून सतत परतून मी हे शेंगदाणे आहेत ते भाजून घेतले. शेंगदाणे भाजून झाले की एका ताटामध्ये काढून ते थंड करून घ्यायचे आहेत. मी हा कीस एका चाळणीत सगळा काढून घेतला.
बटाट्याचा किस एका चाळणीत काढला की त्यातलं सगळं पाणी निघून जातं की चांगला मोकळा होतं. तुमच्याकडे आधी शेंगदाण्याचा कूट तयार असेल तर किस धुतल्या धुतल्या लगेचच असा चाळणीत काढून घ्या. मी 1 मोठा चमचा तेल गरम करून घेतले. त्यात अर्धा चमचा जिरं घातलंय. जिरं छान फुललं की त्यामध्ये आपल्याला 1 हिरवी मिरची एकदम बारीक चिरून घेतली ती घालून घ्यायची. ती पण आपल्याला थोडीशी परतून घ्यायची अर्धा मिनिटभर अशी. तुम्ही जर उपासाला जिरं खात नसाल तर तुम्ही फोडणीमध्ये फक्त हिरवी मिरची घातली तरीसुद्धा चालेल. हिरवी मिरची, लाल मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. मिरची मी अर्धा मिनिटभर एवढी परतून घेतली आणि जो बटाटाचा किस पाणी गाळून घेतलेला होता सगळा तो आपल्याला घालून घ्यायचा आहे. अजिबात ह्या किसमध्ये पाणी नाही. बटाट्याचा किस आहे तो आपल्याला फोडणीमध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. म्हणजे याला भाजीला जी आहे ती चव खूप छान येते. आपण ह्या बटाट्याच्या किसपासून बटाट्याची भाजी करतोय. चवीनुसार मीठ घालून घेतलंय. मीठ घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. तुम्हाला उपासाला साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचा वडा आवडत नसेल तर तुम्ही कच्च्या बटाट्यापासून अगदी कमीत कमी वेळामध्ये तयार होणारी एकदम चटपटीत अशी ही बटाटे किसून भाजी बनवू शकता. जी आपण बटाटे उकडून भाजी बनवतो त्यापेक्षा सुद्धा ही भाजी खायला खूप छान लागते. ते इथे आता गॅस कमी ठेवून मी झाकण ठेवून घेतले. झाकण आपल्याला 3 ते 4 मिनिटंच ठेवायचं आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. बटाटा एकदम मऊ करून नाही घ्यायचा आहे, तर तो 90% इतपतच आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. मी आता इथे 4 मिनिटं गॅस कमी ठेवूनच हा बटाट्याचा किस आहे तो शिजवून घेतला. झाकण काढून तो चांगला पुन्हा मी परतून घेतला. जे शेंगदाणे आपण भाजून घेतले होते त्यामधल्या मी 2 चमचे शेंगदाणे काढून त्याचे 2 भाग करून घेतले होते आणि बाकीचे जे शेंगदाणे होते ते मिक्सरला फिरवून त्याचा मी कूट तयार करून घेतला. इथे मी आता शेंगदाण्याचा कूट आणि शेंगदाणे घालून घेतलेले आहेत. असे शेंगदाणे घातल्यामुळे ही भाजी खाताना खूप छान लागते जेव्हा ते शेंगदाणे दाताखाली येतात. इथे आता मी शेंगदाण्याचा कूट आणि शेंगदाणे घालून मिक्स करून घेतले. आपल्याला आता शेवटी घालायचा आहे तो अर्ध्या लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे. लिंबाचा रस घातल्यामुळे भाजी एकदम चटपटीत चविष्ट अशी तयार होते. फ्रेंड्स, तुम्हाला एक छोटंसं निवेदन आहे. मी तुम्हाला उपवासाच्या 4 रेसिपी दाखवल्यात. त्या रेसिपीमधल्या तुम्हाला कोणती रेसिपी आवडली कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. लिंबाचा रस घालून मिक्स करून घेतलाय. गॅस बंद करून घेतला. आता आपल्याला शेवटी वरून कोथिंबीर घालून घ्यायची आहे. तुम्ही जर उपासाला कोथिंबीर खात नसाल तर तुम्ही ती स्किप केलीच तरीसुद्धा चालेल. इथे आपली अगदी पटकन तयार होणारी चटपटीत अशी उपासाची बटाट्याच्या किसपासून बटाट्याची भाजी तयार झाली. आता आपण करूया आपली तिसरी रेसिपी. आज आपण तिसरी रेसिपी करतोय साबू तांदळाची खीर. अगदी झटपट अशी होणारी आहे. इथे मी 1 बाउल घेतले साबू तांदूळ. साबू तांदूळ आपल्याला 2 ते 3 वेळा चांगला धुवून घ्यायचा आहे. त्यामध्ये जो स्टार्च असतो तो निघून गेला पाहिजे. मी साबू तांदूळ इथे चांगला धुवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून 10 मिनिटं आपल्याला तो झाकून ठेवायचा आहे. 10 मिनिटं झाकून ठेवल्यामुळे साबू तांदूळ चांगला फुलून येतो. साबू तांदूळ भिजतोय तोपर्यंत आपण ड्रायफ्रूट तळून घेऊया. इथे मी कढईमध्ये 2 चमचे तूप घालून घेतले आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट घेऊ शकता. मी इथे थोडेसे बदामाचे, काजूचे काप घेतलेले आहेत ते मी तुपामध्ये घालून घेते. तुपामध्ये ड्रायफ्रूट तळून जर तुम्ही खिरीमध्ये घातला साबू तांदळाच्या तर साबू तांदळाची खीर चवीला अजूनच छान होते. ड्रायफ्रूट सतत परतत राहायचे एकसारखे म्हणजे ते तळले जातात. ड्रायफ्रूट तळायला अजिबात जास्त वेळ लागत नाही. 1 मिनिटामध्येच ते तळून होतात. थोडेसे काजू बदाम तळले की नंतर आपल्याला मनुके घालून घ्यायचे आहेत. मनुके सुद्धा छान फुलले. आता आपण हे सर्व काढून घेऊया. ड्रायफ्रूट जास्त तुम्ही तळला तर त्याची चव बदली होते. ज्या कढईमध्ये ड्रायफ्रूट तळले त्याच कढईमध्ये आपल्याला 1.5 ग्लास एवढं पाणी घालून घ्यायचं आहे. असं तुपाच्याच कढईमध्ये पाणी का घातलं हे तुम्हाला मी पुढे सांगणार आहे. पाण्याला उकळी येऊ द्यायची. पाण्याला चांगली उकळी आली की नंतर आपल्याला ह्यामध्ये साबू तांदूळ घालायचे आहेत. गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे. आता हे साबू तांदूळ जे आहेत ते मी सगळे घालून घेतले. साबू तांदळामध्ये आपण भिजत जेव्हा ठेवले तेव्हा त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं होतं. त्यामुळे साबू तांदूळ लवकरच छान असे फुलले गेलेले आहेत.
जरी शाबू तांदूळ छान फुलले नसेल तरी हे आपण शिजवतो तेव्हा छान ते मऊ होतात. आपलं कढईमध्ये जेव्हा तूप होतं तेव्हाच आपण त्यामध्ये पाणी घालून घेतलं. त्यामुळे शाबू तांदूळ शिजताना एक एक दाणा जो आहे तो वरती येत आहे आणि प्रत्येक शाबू तांदळाचा दाणा हा मोकळा आहे. अजिबात तो खाली जाऊन बसला नाही किंवा एकमेकाला चिटकला नाही. जर तुम्ही ड्रायफ्रूट तळून घालत नसाल तर तुम्ही जेव्हा पाणी उकळायला ठेवाल शाबू तांदळाची खीर बनवताना तर एक छोटा चमचा त्यामध्ये तूप घाला. शाबू तांदूळाची खीर आहे ती अजून व्यवस्थित शिजली नाही आहे तर थोडी 5 मिनिटं मी अजून शिजवून घेते. दाणा आहे तो सफेद दिसतोय. आता इथे मी अजून 5 मिनिटं शिजवून घेतले. प्रत्येक दाणा शाबू तांदळाचा तुम्ही बघू शकता एकदम ट्रान्सपरंट असं झालेला आहे. अजिबात तो सफेद दिसत नाही. ज्या वाटीने आपण शाबू तांदूळ घेतले त्याच वाटीने 1 वाटी एवढं दूध घालून घेतलंय. दूध घालताना गॅस बंद करायचा आहे. दूध चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. ज्या वाटीने आपण शाबू तांदूळ घेतलं त्याच वाटीने दूध घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला साखर घालून घ्यायचं आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. साखर घालून मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला गॅस चालू करायचा आहे. गॅस आपल्याला कमी ठेवूनच उकळी काढायची आहे. असं दूध नंतर घालून घेतलं तर तुम्ही खीर कितीही उकळवला तरीसुद्धा ते दूध आहे ते फाटत नाही आणि खीर चवीला खूप छान होते. शाबू तांदूळ आपले छान शिजलेले आहेत त्यामुळे आता दूध घालून मी जास्त नाही शिजवले तर 2 मिनिटं एवढेच मी ते उकळवून घेतलेली आहे खीर. तर इथे शेवटी आपल्याला घालायचे वेलची पावडर. वेलची पावडर शेवटी घातली की त्याचा छान स्वाद खिरीला येतो. साबुदाण्याची खीर मी इतपत सैलसर ठेवलेली आहे. खीर थंड झाल्यावरती अजून ती दाटसर अशी होते. शेवटी आपल्याला जे ड्रायफ्रूट आपण तळून ठेवले होते ते घालून मिक्स करून घ्यायचे आहेत. उपासाची तिसरी रेसिपीसुद्धा आपली तयार झाली. आता आपण करणार आहोत उपासाची चौथी रेसिपी. उपासाची चौथी रेसिपी आहे शाबू तांदळाची खिचडी. शाबू तांदळाची खिचडी कडक होते, मऊ लुसलुशीत होत नाही. त्याचा जो प्रत्येक दाणा आहे तो मोकळा होत नाही. त्याच छोट्या मोठ्या टिप्स आहेत त्या मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही जर अशी साबुदाण्याची खिचडी केलात तर सकाळी केलात तर दुपारी अगदी ती तशीच्या तशीच राहते. ती जरी खिचडी तुम्ही रात्री खाल्लात तरी ती तशीच्या तशीच राहते. तुम्हाला ज्या छोट्या छोट्या टिप्स सांगितल्या आहेत त्या फॉलो करून तुम्ही जर साबुदाण्याची खिचडी केलात तर तुमची खिचडीसुद्धा मऊ लुसलुशीत आणि छान मोकळी अशी होईल. मी इथे 200 ग्राम शाबू तांदूळ घेतलेले आहेत. शाबू तांदूळ आपल्याला चांगले धुवून घ्यायचे आहेत. शाबू तांदूळ धुताना हलक्या हाताने चोळायचे, ते जोराजोरात चोळून धुवायचे नाहीत. ह्या ज्या छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या तुम्ही फॉलो केला तर तुमची खिचडी अगदी परफेक्ट तयार होईल. आता इथे मी 2 वेळा हे शाबू तांदूळ चांगले धुवून घेतले. त्याच्यामधला जो स्टार्च आहे तो निघून गेला की खिचडी आहे ती मऊ लुसलुशीत होते. आता आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचे. पाणी शाबू तांदळाच्या वरती येईल इतपतच आपल्याला घालायचे, त्यापेक्षा जास्त पाणी नाही घालायचे. इथपर्यंत मी पाणी घालून घेतलेलं आहे. शाबू तांदळाच्या वरती बोट ठेवायचं आणि एवढं पाणी मी यामध्ये घालून घेतलंय. आपल्याला ह्यावरती झाकण ठेवून 1 तास आपल्याला हे असेच ठेवून द्यायचे आहेत. 1 तास झाल्यावरती त्यामध्ये जे पाणी असतं ते सगळं शाबू तांदळाने शोषून घेतलेलं असतं आणि जे उरलेलं पाणी असतं ते आपल्याला अशा पद्धतीमध्ये सगळं काढून घ्यायचं आहे. आता आपल्याला हा शाबू तांदूळ आहे तो तुम्ही 4 ते 5 तास असाच ठेवून द्या. तुम्ही सकाळी जर खिचडी करणार असाल तर हा शाबू तांदूळ रात्री असा भिजत ठेवा आणि नंतर सकाळी तुम्ही ह्याची खिचडी करू शकता. तुम्हाला जर दुपारी खिचडी करायची असेल तर तुम्ही सकाळी शाबू तांदूळ लवकर भिजत घाला. इथे आता वर खाली करून घ्यायचं आहे. खालचा जो शाबू तांदळाचा प्रत्येक दाणा असतो त्याने जास्त पाणी शोषलेलं असतं, म्हणून आपल्याला शाबू तांदूळ वर खाली करून नंतर झाकण ठेवून रात्रभर असाच ठेवून द्यायचा आहे. आता इथे मी शाबू तांदूळ रात्रभर असाच छान फुलवून घेतलेला आहे. मस्त असा दाणा आपला फुलला गेलेला आहे. आता आपल्याला पुन्हा हे शाबू तांदूळ असे चमच्याने मोकळे करून घ्यायचे आहेत. म्हणजे शाबू तांदळाची खिचडी करताना अगदी प्रत्येक दाणा असा छान मोकळा असा तयार होईल. इथे आता मी हा शाबू तांदळाचा प्रत्येक दाणा असा मोकळा सुटसुटीत करून घेतलेला आहे. कढईमध्ये मी तेल घालून घेतले. तुम्ही तेल, तूप काहीही घालू शकता. 1 चमचा जिरं घातलंय. जिरं छान फुललं की त्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची घालून घ्यायची. 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या, त्या घालून घेतल्या. अर्धा मिनिटभर मिरची मी परतून घेतली. आता आपल्याला ह्यामध्ये शेंगदाणे घालून घ्यायचे.
मी 2 चमचे एवढे भाजलेले शेंगदाणे त्याच्या साली काढून त्याचे 2 भाग करून घेतले. ते घालून अर्धा मिनिटभर परतून घेतले. एक उकडलेला बटाटा साल काढून त्याच्या मी बारीक अशा फोडी करून घेतल्यात. तुम्हाला जर साबुदाण्याच्या खिचडीमध्ये बटाटा नाही घातला तरीसुद्धा चालेल, पण बटाटा घालून साबुदाण्याची खिचडी चवीला छान लागते. बटाटा घालून आपल्याला तो असा फोडणीमध्ये परतून घ्यायचा आहे आणि वरून नंतर मी इथे 2 चमचे अजून शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे. शेंगदाणे खिचडीमध्ये घातले की खिचडी खाताना अजूनच छान लागते, म्हणून मी 2 भाग करून शेंगदाण्याचे 2 चमचे एवढे ते घालून घेतलेत. शेंगदाणे बटाटे चांगले परतून झाले की त्यामध्ये चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे. अगदी पाव चमचा एवढी मी साखर घालून घेतली. साखर घातल्यामुळे खिचडी चवीला अजूनच छान लागते. तुम्हाला साखर आवडत नसेल, तुम्ही नाही घातली तरीसुद्धा चालेल. मीठ आणि साखर घालून मिक्स करून घेतलं. आता आपल्याला ह्यामध्ये साबू तांदूळ घालून घ्यायचे आहेत. साबू तांदूळ घालतानाच प्रत्येक दाणा तुम्ही बघू शकता अगदी मोकळा आहे, अजिबात एकमेकाला चिटकला नाही. तुम्ही सुद्धा माझ्या ह्या पद्धतीमध्ये साबू तांदूळ भिजवलं तर तुमचे सुद्धा ते असेच भिजले जातील. साबू तांदूळ घालून आपल्याला ते मिक्स करायचे आहेत, पण मिक्स करण्याआधीच आपल्याला ह्यावरती पाणी शिंपडून घ्यायचं आहे. पण पाणी जास्त नाही शिंपडायचं, तर मी असं हातात घेऊन फक्त 2दाच आपल्याला पाणी शिंपडून घ्यायचं आहे. त्यापेक्षा अजिबात जास्त पाणी घालू नका. गॅस एकदम कमी ठेवून आपल्याला हे साबू तांदूळ मिक्स करून घ्यायचे आहेत. साबू तांदूळ मिक्स करून झाले तरी तुम्ही बघू शकता जो दाणा आहे ना तो अजून सफेदच दिसतोय. छान ट्रान्सपरंट असा जेव्हा साबू तांदळाचा दाणा दिसेल तेव्हाच ती खिचडी छान मऊ लुसलुशीत अशी तयार होईल. कुकरच्या डब्यामध्ये अगदी थोडंसं तूप मी घालून घेतलंय. तूप डब्याला चांगलं सगळीकडे असं चोळून घ्यायचं, म्हणजे जी खिचडी आहे ती आपण ह्या कुकरच्या डब्यात घालणार ती खाली चिकटणार नाही. खिचडी मी कुकरच्या डब्यामध्ये घालते, एकदम मोकळी मोकळी आहे, अजिबात एकही दाणा एकमेकाला चिकटलेला नाही. सगळी खिचडी आता आपल्याला ह्यामध्ये काढून घ्यायची आहे. कुकरच्या डब्यात मी कुकरमध्ये अर्धा ग्लासभर एवढं पाणी घातले आणि अशी रिंग ठेवलेली आहे. आणि जो कुकरचा डबा आहे तो आपल्याला ठेवून कुकरच्या डब्यावरती आपल्याला असं झाकण ठेवून घ्यायचं, म्हणजे वाफेचं पाणी त्या खिचडीमध्ये जाणार नाही आणि खिचडी आपली चिकट होणार नाही. मी आता कुकर बंद करून घेतला. आपल्याला आता एकच वाफ काढायची, जास्त नाही, फक्त एकच वाफ शिट्टी लावून आपल्याला काढायची. शिट्टी काढायची नाही, फक्त शिट्टीला वाफ धरली की गॅस लगेचच बंद करून घ्यायचा आहे. शिट्टीला बघू शकता फक्त एक वाफ धरलेली आहे, अजिबात शिट्टी व्हायला द्यायची नाही. फक्त वाफ धरली की लगेचच गॅस बंद करायचा. कुकर थंड झाला की नंतरच आपल्याला तो खोलायचा आहे. आता इथे मी कुकरचं झाकण काढून तुम्हाला कुकर खोलून खिचडी कशी झाली ते दाखवते. आपण वरती झाकण ठेवलं त्यामुळे जे वाफेचं पाणी असतं ना ते अजिबात त्या खिचडीमध्ये जात नाही. खिचडीचा प्रत्येक दाणा बघा तसाच्या तसाच मोकळा आहे, अजिबात एकमेकाला खिचडी चिकटलेली नाही. आणि जेव्हा आपण हे साबू तांदूळ कुकरच्या डब्यात घातले तेव्हा ते पांढरे शुभ्र होते. आता प्रत्येक दाणा जो आहे तो छान असा ट्रान्सपरंट झालेला आहे. अशा पद्धतीमध्ये जर तुम्ही खिचडी केला तर सकाळी केला तर तुम्ही दुपारी काय रात्रीसुद्धा खाऊ शकता. अजिबात तुम्हाला खिचडी खायचा कंटाळा येणार नाही. एकदम मऊ लुसलुशीत आणि प्रत्येक दाणा मोकळा झाला. एक दाणा मी तुम्हाला दाबून दाखवते, त्यावरूनच तुम्हाला समजेल की खिचडी किती मऊ लुसलुशीत झालेली आहे ती. तर आता इथे आपली चौथी रेसिपीसुद्धा तयार झालेली आहे. आपण करूया आता आपली 5वी रेसिपी. मी 1 कप एवढे वरीचे तांदूळ घेतलेत. कोणी याला भगरसुद्धा बोलतात. याचं वजनी प्रमाण म्हणाल तर हे पाव किलो एवढे आहेत. एका बाउलमध्ये आपल्याला हे घालून घ्यायचे आहेत. 2 ते 3 वेळा चांगले आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. मी आता हे 2 ते 3 वेळा चांगले धुवून घेते. धुवून झाल्यावरती आपल्याला ह्यामध्ये पाणी घालून 1 तास हे असेच ठेवायचे. तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही अर्धा तास ठेवला तरी चालेल. तोपर्यंत आपण चटणी करायला घेऊया. मी 1 वाटी ओलं खोबरं घातलेलं आहे. त्यामध्ये 2 चमचे एवढे शेंगदाणे घालून घेतलेत. अर्धा चमचा एवढं जिरं घालून घ्यायचंय. चवीपुरतं मीठ. 2 हिरव्या मिरच्या मध्ये कट करून घेतल्यात त्या घालून घ्यायची. घालून आपल्याला ही चटणी तयार करायची. तुम्ही यामध्ये जर जिरं चटणी नाही घातलं तरी सुद्धा चालेल. मी आता इथे चटणी तयार करून घेतली. आपल्याला ह्यावरती फोडणी घालायची.
मी 1 चमचा तेल गरम करून घेतलंय. तेल गरम झाल्यावरती त्यामध्ये पाव चमचा एवढं जिरं घालून घेतलंय. तुम्हाला लाल मिरची व कढीपत्ता जर तुम्ही मसाला खात असाल तर तोही घातला तरीसुद्धा फोडणीमध्ये चालेल. फोडणी मी चटणीमध्ये घालून घेतले. आता आपल्याला ही फोडणी जी आहे ती चटणीमध्ये मिक्स करून घ्यायची, म्हणजे चटणी जी आहे ती चवीला अप्रतिम अशी लागते. आता भाजी करणार आहोत. त्यासाठी मध्यम साईजचे 5 बटाटे उकडून साल काढून घेतले. आपल्याला बटाटे आहेत ते बारीक अशा एकदम फोडी करून सगळे कट करून घ्यायचे आहेत. भाजी करण्यासाठी बटाटे कट करताना एकदम पातळ आणि त्याच्यात बारीक बारीक अशा फोडी करून घ्यायच्या आहेत. मी सगळे बटाटे इथे बारीक एकदम असे चांगले कट करून घेतलेत. एकदम बारीक बटाटे कट केले की भाजी खायला चांगली लागते. मी इथे 2 चमचे तेल गरम करून घेतले. त्यामध्ये अर्धा चमचा एवढं जिरं घातलंय. जिरं छान फुललं की त्यानंतर आपल्याला 7-8 कढीपत्त्याची पानं आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या त्या घालून घेतल्या. फोडणीमध्ये आता आपल्याला जे बटाटे आपण कट करून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत. मिरची मी 1 मिनिटभर एवढी परतून घेतली आणि आता बटाटे घालून घेते. बटाटे घालून झाले की लगेचच आपल्याला ह्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घालून आपल्याला ही फोडणीमध्ये चांगले बटाटे जे आहेत ते मिक्स करून घ्यायचे आहेत. गॅस मी कमी ठेवलेलाच आहे. बटाटे फोडणीमध्ये चांगले मिक्स झाल्यावरती आपल्याला 1 मिनिटसाठी गॅस कमी ठेवून झाकण ठेवायचं आहे. असं झाकण ठेवलं की जे मीठ आहे ते बटाट्यांना व्यवस्थित लागतं, भाजी चवीला चांगली लागते. 1 मिनिट झालेलं आहे, झाकण काढून घेतलं. आता आपण ही भाजी मी अशी परतून घेतली, थोडीशी खालीवर अशी तिला करून घेतली. आपली भाजी इथे आता तयार झाली. तुम्ही जर उपासाला कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर घालू शकता. मी आता थोडीशी कोथिंबीर वरून घालून घेते. आपली बटाट्याची भाजी आता इथे तयार झाली. मी गॅस बंद करून घेतला. 1 तास झालेला आहे. आपले वरीचे तांदूळ सुद्धा चांगले असे भिजले गेलेले आहेत. इथे आता आपल्याला हे जे पाणी आहे ना ते सुद्धा घ्यायचं आहे, टाकून नाही द्यायचं आहे. तर इथे आता वरी छान अशी फुलली गेलेली आहे आपली. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे वरीचे तांदूळ घालून घ्यायचे. वरीचे तांदूळ मिक्सरला फिरवताना जे वरीच्या तांदळामध्ये पाणी आहे त्याचाच वापर आपल्याला करायचा आहे. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मिक्सरला छान बारीक असं फिरवून घ्यायचं आहे. मी छान बारीक एकदम असं हे पीठ तयार करून घेतलं आहे. एका बाउलमध्ये आपल्याला ते काढून घ्यायचं आहे. मी तुम्हाला हाताने दाखवते. हे बघा एकदम छान बारीक असं आपलं हे एकदम पीठ तयार झालेलं आहे. ह्यामध्ये जे पाणी शिल्लक होतं उरलेलं तांदळातलं तेच पाणी मी थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं आणि ते पाणी मी ह्या पिठात घालून घेतलेलं आहे. आता हे खूप दाटसर असं आहे. घावण करण्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये थोडं जास्तीचं पाणी घालून एकदम सैलसर असं हे पीठ तयार करायचं आहे. जे शिल्लक पाणी होतं तांदळातलं ते पाणी मी आता घालून घेते. पाणी जसं लागेल तसं थोडं थोडं घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. कितपत सैलसर झालंय ते चेक करायचं आहे. चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. मी अर्धा चमचा एवढं मीठ घालून घेतलंय. मीठ आपल्याला पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मी विड्याचा तवा ठेवलेला आहे, गरम करून घेतलाय. तुमच्याकडे जर नॉनस्टिक पॅन असेल तर तो घेतला तरी सुद्धा चालेल. मी घावना घालतानाच तुम्ही पीठ बघा किती पातळ आहे ते. असंच आपल्याला एकदम पातळ पीठ तयार करून घ्यायचंय. भिड्याचा तवा अगदी चांगला गरम झाला की नंतर तेल लावून आपल्याला घावना घालून घ्यायचा आहे. घालताना गॅस मोठा ठेवायचा आहे. घालून झाल्यानंतर गॅस मध्यम ठेवून 1 मिनिटभरासाठीच आपल्याला झाकण ठेवून घ्यायचंय. 1 मिनिट झालाय, मी झाकण काढून घेतलंय. आपल्याला साईडची कडा सुटल्यानंतरच दुसऱ्या साईडने हा शेकवून घ्यायचा आहे. अगदी पटापट घावणे तयार होतात, जास्त वेळ लागत नाही. तुमच्याकडे विड्याचा तवा नसेल तर नॉनस्टिक तवा असेल तर त्यावर सुद्धा तुम्ही हे घावणे करू शकता. इथे आता मी दुसऱ्या साईडने सुद्धा 1 मिनिटभरासाठी शेकवून घेतलाय. मस्त जाळीदार असा आपला हा घावना तयार झालेला आहे. मी तुम्हाला अजून एक घावना करून दाखवते. इथे मी जाळी घेतलेली आहे. त्या जाळीवरती आपल्याला असे घावणे घालून घ्यायचे, म्हणजे त्याची वाफ जी आहे ती निघून जाईल. घावना एकमेकाला चिकटणार नाही. दुसरा घावना घालण्यासाठी पुन्हा मी 1 थेंब एवढंच तेल घेतलेलं आहे
आणि पीठ जे आहे ते आपल्याला प्रत्येक वेळेला घावना घालताना असं वर खाली करून घ्यायचं, म्हणजे पीठ खाली जाऊन बसणार नाही. घावणे सगळे व्यवस्थित एकसारखे आपले तयार होतील. पीठ जर तुम्ही घावण्याचं तर ठेवलं तर घावना करताना तो वरून सफेद सफेद असा त्याला पिठाचा थरी जमा होईल. म्हणून आपल्याला हे एकदम सैलसर असं पीठ तयार करून घ्यायचं आहे. मी इथे दुसरा घावना सुद्धा 1 मिनिटभर झाकण ठेवून शेकवून घेतलेला आहे. आता ह्याच्या कडा साईडने छान सुटलेल्या आहेत. आपल्याला दुसऱ्या साईडने आता शेकवून घ्यायचं आहे. झाकण काढल्यावर लगेचच त्याला हात लावायचा नाही, तर त्याच्या साईडनी कडा सुटू द्याव्यात. नंतरच दुसऱ्या साईडनी तो शेकवून घ्यावा. अगदी पटापट आपलं हे घावन तयार झालेत. ह्या घावण्याला सुद्धा छान अशी जाळी आलेली आहे. मी ह्याच पद्धतीमध्ये माझे सगळे जे घावणे आहेत ते करून घेते. एकदम पांढरे शुभ्र मऊ लुसलुशीत असे आपले उपासाचे घावणे तयार झालेत. अजिबात ते एकमेकाला चिकटलेले नाहीत आणि एकदम मऊ लुसलुशीत असे जाळीदार आपले घावणे तयार झालेत. आता आपण उपवासाची 6वी रेसिपी करणार आहोत. बटाटा इडलीसाठी 2 कच्चे बटाटे साल काढून पाण्यात घालून ठेवले. बटाटा पाण्यात घातल्यावर ते काळा पडत नाही, म्हणून तो मी पाण्यात घालून ठेवला. बटाट्याच्या आपल्याला थोड्याशा मोठ्या मोठ्या अशा फोडी करून घ्यायच्या आहे. इथे मी दोन्ही बटाट्याच्या आता फोडी करून घेतल्या. आपल्याला हा बटाटा धुवून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं म्हणजे 2 ते 3 टेबलस्पून एवढंच पाणी घालून घ्यायचं आहे. इथे मी छान बटाट्याची पेस्ट करून घेतलेली आहे. आपल्याला आता इथे घ्यायचे वरी घ्यायचे. मी 1 कप वरी बाउलमध्ये घालून घेते. ही 1 कप वरी म्हणजे बरोबर पाव किलो एवढी ही वरीचे तांदूळ आहेत. मी आता जो मिक्सरला बटाटा फिरवून घेतलाय तो घालून घेते. अर्धा कप एवढं दही घालून घ्यायचंय. हे छान मिक्स करून घ्यायचंय. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बटाटा फिरवून घेतला होता त्याच मिक्सरच्या भांड्यात मी थोडंसं पाणी घालून घेतलंय आणि ते पाणी आता आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायचे. अगदी 3 ते 4 टेबलस्पून एवढंच पाणी मी घालून घेतलं होतं. ह्यामध्ये आपल्याला मीठ घालायचंय. मी 1 चमचा एवढं मीठ घेतले ते घालून घेते आणि मीठ पण मिक्स करून आपल्याला ह्यावरती झाकण ठेवून 10 मिनिटं छान फुलायला ठेवायचंय. आता ह्यामध्ये मी 2 चिमटी एवढाच खायचा सोडा घातलाय आणि त्यावरती आपल्याला 1 चमचा लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे. म्हणजे सोडा ॲक्टिव्हेट होतो आणि छान इडली फुलून येते. तुम्ही जर खायचा सोडा नसेल घालायचा असेल तर तुम्ही त्या जागी इनो घातला तरी चालेल. आणि खायचा सोडा किंवा इनो घातल्यावरती एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला ते फेटून घ्यायचं आहे. आणि इतपत मी हे सैलसर असं इडलीचं मिश्रण ठेवून घेतलं आहे. आता इडलीचे ज्या जाळ्या आहेत त्याला आपल्याला पहिलं तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावल्यामुळे ते खाली चिटकत नाहीत, अगदी सहज निघून येतात. आणि आपल्याला हे इडलीचं मिश्रण 2-2 ते 3-3 चमचे एवढं घालून घ्यायचं आहे. महत्त्वाची टिप सांगते ती म्हणजे ह्या जेव्हा जाळ्या तुम्ही इडली पात्रात ठेवणार तेव्हा तुम्हाला जे होल दिसत आहेत ते होल एकमेकावर येतील अशा जाळ्या इडली पात्रात ठेवून घ्यायच्या, म्हणजे इडलीला पाणी सुटणार नाही, इडली छान फुलून येईल. ची फ्लेम मीडियम टू हाय ठेवून 15 मिनिटं आपल्याला ह्या इडल्या वाफवून घ्यायच्या आहेत. तुम्हाला अजून एक महत्त्वाची टिप सांगते ती म्हणजे जेव्हा आपण ह्यामध्ये सोडा किंवा इनो घालतो तो जास्त नाही घालायचा. सोडा घातला तरी तुम्ही अगदी 1 ते 2 चिमटी एवढाच घालायचा आहे. त्याच्यापेक्षा थोडा पण जास्त घालू नका. छान आपली इडली आहे ती थंड झाल्यावरती मी काढून घेतली. अजिबात इडली पात्राला खाली चिकटली नाही आणि त्याला छान जाळी आलेली आहे. आता आपण करतोय उपासाची 6वी रेसिपी. एकाच मिश्रणापासून 2 रेसिपी. पाव किलो शाबू तांदूळ घेतलाय. शाबू तांदूळ गॅसची फ्लेम कमी ठेवून आपल्याला भाजून घ्यायचा आहे. सतत तो परतत राहायचा म्हणजे एकसारखा सगळीकडून भाजला जाईल. शाबू तांदूळ भाजल्यामुळे ज्या दोन्ही रेसिपी आहेत त्या एकदम खुसखुशीत अशा होतील, म्हणून आपल्याला शाबू तांदूळ 2 मिनिटं भाजून घ्यायचं आहे. मी 2 मिनिटं शाबू तांदूळ भाजून घेतला. एका ताटामध्ये काढून तो थंड करून घेतलाय. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते. आपल्याला हा मिक्सरमध्ये छान फिरवून घ्यायचा आहे. शाबू तांदूळ मिक्सरमधून फिरवल्यावरती थोडासा सरसरीत असाच राहतो, एकदम बारीक नाही होत. मी मिक्सरमधून शाबू तांदूळ फिरवून घेतलाय. एका बाउलमध्ये काढून घेते. शाबू तांदूळ बाउलमध्ये काढून घेतलंय. 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्यात, त्या मिक्सरच्या भांड्यात घालून घेतल्या.
1 चमचा जिरं घातले. पाणी न घालताच थोडंसं जाडसर असं मिक्सरला फिरवून घेणार. 2 मध्यम साईजचे बटाटे किसून घेतलेत. 2 वेळा धुवून त्याचा स्टार्च जो आहे तो सगळा काढून टाकला आणि नंतर मी त्यामध्ये पाणी घालून ठेवलं. त्यामुळे बटाट्याचा किस काळा पडत नाही. बटाट्याच्या किसमधलं सगळं पाणी काढून टाकायचं आणि मगच हा किस आपल्याला ह्या साबुदाण्याच्या पिठामध्ये घालून घ्यायचा आहे. जी मिक्सरला फिरवलेली मिरची आणि जिऱ्याची पेस्ट आहे ती घालून घेतली. आता ह्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. मी 4 चमचे एवढा ह्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घेते. म्हणजे पाव वाटी एवढा शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे. ह्यामध्ये आता आपल्याला मीठ घालायचं आहे. 1 चमचा एवढं मी मीठ घालून घेते. तुम्ही चवीनुसार मीठ घालून घ्या. अर्धा इंच आलं किसून घेतले ते घालून घ्यायचं आहे. आलं असं किसून घातल्यामुळे ह्या रेसिपीला खूपच छान अशी चव येते. आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हेचा छान असं गोळा तयार करून घ्यायचा आहे. म्हणजेच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. हे पीठ मळण्यासाठी मला पाव वाटी एवढं पाणी लागलं. पीठ झाकून 10 मिनटं आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे. आपण साबुदाणे भिजवले नाही म्हणून मी 10 मिनटं हे झाकून ठेवलं होतं. 10 मिनटं झालेली आहे. तुम्ही बघू शकता पीठ छान असं सॉफ्ट झालंय. आता आपण साबुदाणे न भिजवता झटपट असे साबुदाण्याचे वडे करायला घेणार आहोत. पिठाचा गोळा घेतलाय, हाताने असा प्रेस करायचा आणि 1 वाटीने तो असं दाबून घ्यायचं. म्हणजे जर तुम्हाला एक साईजचे सगळे वडे पाहिजे असतील तर ते एका साईजमध्येच होतील. असं तुम्ही या वाटीने प्रेस केल्यावरती त्या वाटीच्याच आकारामध्ये सगळे तुमचे वडे तयार होतील. आणि ज्या कडा आहेत त्या सगळ्या तुम्ही अशा हाताने जुळवून घ्या. तुम्हाला जर हातावरती करायचे असतील तर तुम्ही अशा हातावर सुद्धा करू शकता. अगदी पटापट ते होतात. प्लास्टिकच्या पिशवीला मी थोडंसं तेल लावून घेतलं होतं. गोळा असा छान दाबून घेऊन हातावरती प्रेस करून घ्या. म्हणजे असे सुद्धा तुम्ही फटाफट वडे करू शकता. वडा पातळच करायचा म्हणजे तो आतपर्यंत छान शेकला जाईल आणि फुलून सुद्धा येईल आणि एकदम कुरकुरीत असे हे वडे तयार होतील. वडे तळण्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करून घेतले. ह्याची फ्लेम मध्यम ठेवूनच आपल्याला हे सगळे वडे तळून घ्यायचे. लगेचच घातल्या झारा लावायचा नाही. 2 मिनिटं झाल्यावरती मगच झारा लावून दुसऱ्या साईडने हे वडे तळून घ्यायचे. तुम्हाला जर असेच साबुदाण्याचे तळलेले वडे नसतील खायचे तर तुम्हाला मी अजून एक पुढची रेसिपी दाखवणार आहे. ती पण ह्याच मिश्रणापासून अगदी झटपट तयार होते आणि ह्या कलरवरतीच मी हे वडे तळून घेतलेत. वडे साईजमध्ये थोडेसे असे फुललेले आहेत. मधलं थोडंसं जे मिश्रण आहे पिठाचं ते काढून ठेवलं होतं. त्यामध्ये आता आपल्याला दही घालायचे. अगदी 2 ते 3 टेबलस्पून एवढंच दही घालायचे. दही गोड पाहिजे, आंबट नसावं. आणि 2 चमचे एवढी कोथिंबीर घातली. आता दही आणि कोथिंबीर घालून आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे. हे साबुदाण्याच्या वड्याच्याच पिठापासून मी तुम्हाला थालीपीठ करून दाखवते. थालीपीठ करण्यासाठी मी असे ह्याचे 2 भाग करून घेतलेत. तुम्हाला जर छोटे छोटे थालीपीठ करायचे असतील तर तुम्ही छोटा गोळा घेऊ शकता. गोळा असा छान दाबून घ्यायचा आहे. पिशवीला पाणी किंवा तेल तुम्ही लावून घ्या. मी आता पाणी लावून घेतलंय. आपल्याला हा पातळ असं थालीपीठ याचं थापून घ्यायचं आहे. तुम्ही जेवढं पातळ थापाल तेवढं हे थापलं जातं एकसारखं. आणि ज्या कडा ज्या आहेत साईडच्या त्या अशा एक दुसऱ्या हाताने जुळवत न्यायच्या. आता मी तुम्हाला उचलून दाखवते मी किती असं पातळ हे थालीपीठ केलंय. पातळ केल्यामुळे एकदम खुसखुशीत हे होतं. आतपर्यंत छान ते भाजलं जातं. इतपत मी पातळ असं हे थालीपीठ ठेवलंय. तवा गरम करायला ठेवला होता. आता आपल्याला हे थालीपीठ शेकवून घ्यायचंय. गॅसची फ्लेम मध्यम ठेवूनच थालीपीठ शेकवून घ्यायचंय. साईडने मी 1 चमचा एवढं तेल घातलंय. 1 चमचा तेलामध्येच आपलं हे थालीपीठ खुसखुशीत होतं. आता एका साईडने भाजल्यावरती मी दुसऱ्या साईडने भाजून घेते. आता हा वडा तुम्हाला मी दाखवते बघा किती कुरकुरीत झालाय. आणि एक वडा तोडून पण दाखवते. आतपर्यंत छान तो तळला गेलेला आहे आणि मस्त बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे आपले हे वडे तयार. भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद.